हे जे विश्वाला कारण असणारं, हे जे विश्व कोणाच्या द्वारे निर्माण झालेलं आहे, तर याला निर्माण करणारा म्हणजे भगवंतच आहे. ते म्हणजे की त्याला कारण काय, तर एकी एकटाची असली एकला, विश्व विश्वाकार्य होऊन या जया परिहाव तैसा जगमला, तो हा नंद नंदना तो गमला. एकले न कंठेची म्हणून यायने, केली निर्माण चौदाही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, भौतिके भिन्ने भिन्ने वो. हे जे विश्व निर्माण करण्याला कारण म्हणजे पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचित होते पाही, कानोबा केले केले ते. पूर्वी कोठेच काही नव्हतं. मग त्या भगवंताला इच्छा निर्माण झाली की कर्मनाश झाला, एका किन्नर मते सद्विती इच्छत, आपणच एकोहम बहुविधस्याम, वेगवेगळ्या रूपाने आपण नटावं. म्हणून मग एकले नकंठेची म्हणून आहे, केली निर्माण चौदाई भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचभौतिके भिन्ने भिन्ने हो. अशा वेगवेगळ्या रूपाने भगवंत अवतरित झाले. स्वतःच एकोहम बहुविधस्याम, एको विष्णुर महद्भूतम पृथक भूताने एकशान. मग तो कोण आहे, तो हा नंद नंदन सय बाळ ब्रह्मचारी, आणि त्याच्यापासूनच याची नाभिकमळी जन्मचित्र आणणार, याची निज प्रभा प्रकाश रविकरणा, याची तेज हुताशना, येण्याची वेद पडवून केला शहाणाऊ. असं त्यांचं स्वरूप त्या भगवंताचं. आणि त्यांनीच येण्याची मेरुस्तंभ अचळ धरी गेला, दिशा दिक्पाळासी येण्याचे ठाव दिला, विधी विधानांचा शास्त्राबोध केला, येण्याची सुरपती स्वर्गी वैसविलावो. असं पंचमहाभूत सर्व सर्व विश्व त्या भगवंताने निर्माण केलं. आणि त्या पंचमहाभूतांचाही जो काही गुण आहे तोही भगवंतापासूनच प्राप्त झालेला आहे. म्हणजे आकाशाचा गुण पगळपणा, तर तो भगवंताचाच गुण आहे. याची या द्रावपणे समुद्रासी जळ, याची या धृतीबळे अवनीही अटळवू, याची या चपळपणे पवन चंचळ, याचे अवकाश आकाश पगळ. असं त्या भगवंताचं स्वरूप